नमस्कार, मी डॉक्टर शारदा दुर्वांकूर आयुर्वेद अँड फर्टिलिटी सेंटर मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज मी छत्रपती संभाजीनगरच्या क्लिनिकला आलेली आहे आणि आज माझी पेशंट सीमा पगारे आणि तिचे पती संघर्ष इथे आलेले आहे आणि त्यांची यूपीटी टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि सोनोग्राफी मध्ये बाळाची वाढ देखील चांगली आलेली आहे. तर सीमा आणि तिचे पती संघर्ष यांच्याकडे 9 वर्ष झालेले होते आणि जीवनात खरंच संघर्ष सुरू झालेला होता. 3 IVF झाले, तिन्ही IVF फेल गेले, तरी पण प्रेग्नन्सी राहत नाही. मग आता वाटत होतं का आपल्या आयुष्यात निराशा आली, तेवढ्या तिला दुर्वांकूर आयुर्वेदची माहिती कळाली. साधारणतः तू किती महिने आपल्याकडे ट्रीटमेंट घेतली सीमा? वर्ष गेलं? वर्ष झाले, 14 महिने झाले. 14 महिन्यानंतर तिला आजचा हा आनंदाचा क्षण आलाय. प्रत्येक वेळेस तिला असं खचल्यासारखं व्हायचं की आता IVF फेल झालेलं आहे मॅडम, मला खरंच होईल का तुमच्याकडे बाळ, होईल का? मी म्हटलं आमच्या दुर्वांकूर आयुर्वेदमध्ये IVF फेल झालेलेच रुग्ण जास्त येतात आणि त्यांनाच आम्ही बाळ देतो. आता परवा मुंबईची पण पेशंट 17 वर्षांनी कन्सिव्ह झाली आणि तू आज 9 वर्षांनी झालेली आहे. तर तुला दुर्वांकूरची ट्रीटमेंट कशी वाटली? खूप छान होती. म्हणजे मी जेव्हा फर्स्ट टाइम तुमच्याकडे आले होते तेव्हा तुम्हाला हे सांगितलं होतं, मॅडम आमचा हा लास्ट हॉस्पिटल आहे, याच्यानंतर आम्ही कुठे ट्रीटमेंट घेणार नाही, इथं जर आम्हाला फरक पडला तर ठीक आहे, शेवटचा पर्याय म्हणून आम्ही इथं आलो. पण नंतर माझे ट्यूब ब्लॉक होते, ते पण मला दुर्वांकूरमध्ये आल्याच्यानंतरच कळालं. नंतर त्याच्यावर ट्रीटमेंट झाली. मग ते ब्लॉक बनवण्यासाठी आम्हाला 4-5 महिने लागले जवळजवळ. तीच महत्वाची ट्रीटमेंट. जेव्हा पॉझिटिव्ह आली तेव्हा म्हणजे एक खूप निर्माण झाली की नाही होऊ शकते काहीतरी. 3 वेळेस IVF केले, IVF झालं एकदा, तरी पण म्हणजे सक्सेस नाही मिळाला. आणि IVFला डोनर सांगितलं ना तुम्हाला, डोनर फॉलिकल आणि डोनर स्पर्म घ्या म्हणून. आणि बघा इथे स्वतःच्या जीन्स मधनं बाळ तयार झालेलं आहे. ही किती आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे एक वेळ तिकडे 10 IVF जरी केले त्यातनं बाळ राहिलं, पण इथे तुम्हाला स्वतःच्या जीन्स मधनं स्वतःचं बाळ होतंय. संघर्ष सरांचं स्पर्म मोटिलिटी कमी होती, स्पर्मची संख्या कमी होती, ताईच्या दोन्ही ट्यूब ब्लॉक होत्या सीमाच्या, परंतु ह्या दोघांवर आम्ही रूट कॉजवर काम केलं आणि त्याच्यातनं आज हा रिझल्ट आलेला आहे. म्हणजे आयुर्वेद हे बेस पासून काम करत असतो. आज सीमा आणि संघर्ष यांच्या जीवनातला संघर्ष संपून आजचा क्षण आलेला आहे आणि ते आई बाबा होणार आहे. कदाचित पुढच्या वेळेस तुम्ही सुद्धा आई बाबा होऊ शकता. तुमच्या आयुष्यात जर अशा काही अडचणी असतील तर आमचं अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर, पुणे, नवी मुंबई आणि नाशिक येथे आमचे सेंटर्स उपलब्ध आहे. तेथील विशेषज्ञ डॉक्टर्स तुमची तपासणी करतील, नाडी परीक्षण करतील, प्रकृती परीक्षण करतील, तुम्हाला इंटरनल चेकिंग करून तुम्हाला योग्य तो सल्ला दिला जाईल. तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर आपण 8793 नंबरला तुम्ही संपर्क करा किंवा आमच्या वेबसाईटला व्हिजिट द्या. नक्कीच पुढच्या वेळेस तुम्ही आई बाबा होऊ शकता. धन्यवाद.